नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियाज लाईफस्टाईलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग थोडासा खास आहे कारण आज आहे आषाढ अमावस्या। तर चला घरच्या तयारीपासून देवीच्या दर्शनापर्यंत संपूर्ण प्रवास तुम्हालाही दाखवते। आज आहे आषाढ महिन्यातील अमावस्या, त्यामुळे आज सकाळपासूनच घरात भक्तीचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आज आम्ही दत्तच्या यल्लमा आई आणि अंबाबाईच्या दर्शनाला जाणार होतो, म्हणून सकाळपासूनच नैवेद्याची लगबग सुरू झाली होती। तर एका बाजूला बघा भात शिजला होता, तर दुसऱ्या बाजूला शेवाळ्या शिजल्या होत्या। देवीला नैवेद्य दाखवायचा असल्यामुळे सगळी तयारी अगदी मनापासून चालू होती। त्याचबरोबर घर झाडून पुसून स्वच्छ केलं, अंगणात सडा रांगोळी केली आणि देवाची पूजा करून घेतली। सणवार असला की मैत्रिणींनो घरात एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता जाणवतो। आणि हो, अजून मी काही तयार वगैरे झाले नव्हते बरं का, फक्त नवीन ड्रेस घातला होता म्हणून तुम्हाला खुणेनेच दाखवत होते। थांबा जरा, अजून आवरायचं बाकी आहे। हो, तेवढ्यात हे नारळ फोडायला गेले, पण फरशी फुटेल की काय म्हणून बघा एवढे जपून नारळ फोडत होते ना की मला बघून हसूच आवरत नव्हतं। तसं शेंडा धरून फोडायचं नसते, लई निभार नारळ। 500 रुपये आता भीती वाटत नाही फोडायला। शेवटी काय, मग यांनी बाहेरून एक ब्लॉक आणला आणि त्यावरच नारळ फोडला। घरातल्या अशा छोट्या छोट्या गमतीमुळेच बघा दिवस अजून छान होऊन जातो। आता सगळी तयारी झाली तर मग देवीच्या दर्शनासाठी आता निघूया। नारळ फोडून झाला आणि आता घरच्या देवांना मनापासून नैवेद्य पण दाखवून घेतला। आता बघा देवींच्या नैवेद्यासाठी मी 4 डबे भरून घेतले। 2 डब्यात बघा दही भात आणि 2 डब्यात शेवाळ्या साखर भरली। सगळं ताटात नीट मांडून घेतले बघा। आता हे सगळं घेऊन यल्लमा आई आणि अंबाबाईच्या दर्शनाला आपल्याला निघायचं आहे। सगळी घरची कामं आणि पूजेची तयारी झाल्यावर बघा आता स्वतःला आवरायची वेळ आली। सणवार असला की आपण कितीही कामात असलो तरी तयार व्हायची एक वेगळीच ओढ असते बघा। केस नीट विंचरले, कपडे नीट करून घेतले, कपाळावर कुंकू आणि टिकली लावली की खरंच स्त्रीचं सौंदर्य बघा अजून खुलून दिसतं। त्यात ओढणी घेतली की सणाचा साजच वेगळा वाटतो बघा। आज देवीच्या दर्शनाला जायचं असल्यामुळं मनातही खूप आनंद आणि भक्तिभाव होता, म्हणून जास्त काही न करता साधं सुद्धा तयार झाले। सगळं आवरून झाल्यावर एकदा स्वतःकडे बघितलं आणि काय म्हटलं, चला आता आपण निघूया यल्लमा आई आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी अगदी तयारीने। तर मनात एकच इच्छा होती, आईचं मन भरून दर्शन घ्यायचं आणि तिचा आशीर्वाद घेऊन घरी परतायचं। आईस्क्रीम द्यायचं होतं, आईस्क्रीम। तर सगळी तयारी झाली आणि आता निघायची वेळ आली बघा। मी माझी मैत्रीण स्नेहल ताई आणि त्यांचे मिस्टरांनाही दोघांनाही घेऊन आम्ही निघालो। सगळे एकत्र असलो की प्रवासाची मजाच वेगळी असते। दत्त आणि अंबाबाई यल्लमाईचे मंदिर काही लांब नाही आहे, जवळचा जरी प्रवास असला तरी सोबत मित्र किंवा मैत्रीण असली की तो आनंदच वेगळा असतो। थोड्याच वेळात आम्ही यल्लमाईच्या मंदिरात पोहोचलो। मंदिराबाहेर नेहमीप्रमाणे नारळ, फुलहार आणि पूजेचं साहित्य घेऊन बऱ्याच आजी आजोबांनी दुकान लावली होती। आम्हीही एका आजींकडून बघा नारळ आणि पूजेचं सामान घेतलं, 2 शब्द बोललो, त्यांची विचारपूस केली। अशा लोकांशी 2 मिनटं बोलली ना तर खरंच आपलेपणाची भावना अजूनच वाढते। सगळं साहित्य घेतलं आणि आता मनात एकच उत्सुकता होती, यल्लमाईचं मन भरून दर्शन घ्यायचं। आणि शेवटी बघा आम्ही यल्लमा आईच्या गाभाऱ्यात पोहोचलो। आज आईला इतकं सुंदर सजवलं होतं की नजरेत भरत होती। अंगभर दागदागिने, फुलांचे हार, हळद कुंकवाचा साज, खरंच आईचं रूप इतकं सुंदर दिसत होतं आणि मन प्रसन्न वाटत होतं। काही क्षण फक्त आईकडेच बघत राहावंसं वाटत होतं। याआधी यात्रेच्या वेळी बघा आम्ही
जतच्या यल्लमाई यात्रेच्या वेळेला डिसेंबर महिन्यात असते यात्रा. त्यावेळी बघा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ न काढण्याची सूचना आम्हाला दिली होती. त्यामुळे यावेळी थोडीशी मला शंका वाटत होती, म्हणून मी यांना म्हणजे आमच्या मिस्टरांना व्हिडिओ घ्यायला नको म्हणत होते. पण आज कुणीही काही हरकत घेतली नाही, म्हणूनच आईचं सुंदर रूप तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता आलं. म्हणून तुम्ही ही घर बसल्या यल्लमा आईचं मनापासून दर्शन घ्या आणि आईने तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट द्यावी हीच माझी प्रार्थना आहे यल्लमाईकडे. आईचं दर्शन झाल्यावर बाहेर येऊन बघा नारळ फोडायचा होता. हे नारळ फोडत होते आणि मी नेहमीप्रमाणे त्यांचा व्हिडिओ काढत होते. तेवढ्यात तिथे बसलेल्या एका आजींनी माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. अगदी आपुलकीने विचारू लागल्या, होय आजी येते बोलायचं मला. काय आजी बघा म्हणते तुला झालं का तुला आजी. फोन मध्ये जाय सगळं. काय बाई सगळे फोन पे मुळे बिचाऱ्यांना द्यायला सुद्धा पैसे नव्हते. चला, आईचं दर्शन झालं, मन अगदी प्रसन्न झालं आणि आता आली आपली आवडती वेळ. मी आणि स्नेहलताई एकत्र असलो की 2-4 फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय आमचं मन काही भरत नाही. तर बघा मग काय, आमच्या दोघींचा फोटो आणि व्हिडिओ काढायची जबाबदारी आता आमच्या मिस्टरांना आली होती. आम्ही पोज देत होतो आणि हे अगदी मन लावून कॅमेरामॅनचं काम करत होते. अशा छोट्या छोट्या आठवणी बघा कॅमेरा जपून ठेवलं की नंतर पुन्हा बघतानाही ते क्षण तितकेच सुंदर मंडळी. बघा इकडे यल्लमाईचं दर्शन घेतलं आता आम्ही आणि निघालो. इथं यल्लमाईच्या इकडं महाप्रसाद पण चालू आहे. तर महाप्रसाद घेऊन मग आम्ही आता जाणार अंबाबाईला. तर आमचा नेक्स्ट प्लॅन असा आहे की आम्ही जेवण घेऊन येणार आहे अंबाबाईच्या डोंगराला एकदा यायच का. तेव्हा तिकडं चालू आहे त्या हॉलमध्ये महाप्रसाद चालू आहे बघा. महाप्रसाद हे नवीनच केलं, अगोदर नव्हतं ना. अगोदर कुठं होतं महाप्रसाद ते? ही बांधकामच नवीन आत्ता केलं आहे आणि अगोदर महाप्रसाद पण नव्हतं. तर चला गायचं तर आपण महाप्रसाद घेऊया. नेमकं महाप्रसादामध्ये काय काय असते बघूया. दर्शन झाल्यावर आम्ही महाप्रसादासाठी बघा नव्याने बांधलेल्या हॉलमध्ये गेलो. आज महाप्रसादाला बघा भात, आमटी आणि सांजा होता. पण आमचं नशीब बघा, आम्ही पोहोचेपर्यंत सांजा संपलाच होता. मग आम्हाला भात आणि आमटीचा प्रसाद मिळाला. महाप्रसाद वाढणारे आजोबा बहुतेक खूप कामाच्या गडबडीत होते, त्यामुळे थोडी घाई गडबड सुरू होती. पण काय हरकत नाही, देवीच्या दरबारात मिळालेला प्रसाद हा प्रसादच असतो. तो किती मिळावा यापेक्षा आईच्या कृपेने मिळाला हेच आमच्यासाठी मोठं होतं. मनापासून महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आईचे आभार मानले. यल्लमा आईचं मन भरून दर्शन झालं, महाप्रसादाचाही लाभ मिळाला. आता पुढचा प्रवास होता अंबाबाईच्या दर्शनाचा. यल्लमाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि अंबाबाईच्या मंदिराकडे निघालो. रस्ताभर देवीचंच नामस्मरण सुरू होतं. मन अगदी शांत, प्रसन्न आणि समाधानाने भरून गेलं होतं. चला मंडळी, आता आपणही अंबाबाईच्या दर्शनाला जाऊया. थोड्याच वेळात बघा आम्ही अंबाबाईच्या डोंगरापाशी पोहोचलो. वर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. आजूबाजूचं वातावरण एकदम छान होतं. हिरवागार परिसर, थंडगार वारा, सगळंच मनाला एकदम सुखावणारं होतं बघा. पण खरं सांगू का मंडळी, 2-4 पायऱ्या चढलो आणि माझी आणि स्नेहल त्यांचं काही खरं नाही. एकदम आम्हाला दोघीला दम लागायला लागला. मी आणि स्नेहल तर एकमेकींकडे बघून हसायला लागलो. पण म्हणतात ना, देवीच्या दर्शनासाठी केलेल्या प्रत्येक पाऊल मोलाचं असतं. म्हणून दम लागत असला तरी जय अंबाबाई म्हणत म्हणत आम्ही वर चढत राहिलो. आणि शेवटी बघा आम्ही
अंबाबाईच्या मंदिरात पोचलो. डोंगर चढून वर आल्यावर समोर आईचं मंदिर दिसलं आणि थकवा सगळा एका क्षणात नाहीसा झाला. मनात एक वेगळी शांती आणि समाधान होतं. आई अंबाबाईचं मन भरून दर्शन घेतलं, तिच्या चरणी नैवेद्य अर्पण केला आणि संपूर्ण कुटुंबाचं सुख समाधान, चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठीही मनापासून प्रार्थना केली. डोंगरावरचं हे मंदिर, आजूबाजूचं शांत वातावरण आणि आईचं प्रसन्न रूप हे सगळं मनाला खूप समाधान देऊन गेलं. तुम्हीही घरबसल्या अंबाबाईचं मनापासून दर्शन घ्या. आई अंबाबाईची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना आहे. खरंच मंडळी, डोंगरावरून दिसणारं हे हिरवगार निसर्गरूप डोळ्यांना आणि मनालाही खूप छान म्हणजे एकदम सुखावणारा होता. आजचा हा आषाढ अमावस्येचा दिवस यल्लम्मा आई आणि अंबाबाईच्या दर्शनाने खूपच आनंदात आणि समाधानात गेला. याचसोबत आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.